हे गाईज नमस्कार, मी कोमल. थोडंसं बोलायची एक इच्छा झाली मनामध्ये, म्हणून हा व्हिडिओ बनवतीये. काल एक दुर्घटना झाली लोणावळ्यामध्ये. तुम्ही न्यूजला प्रत्येक चॅनलवरती आणि यूट्यूबला पण ती बातमी खूप जास्त प्रमाणामध्ये व्हायरल होतीये. तर त्या संदर्भात एक थोडंसं असं बोलू वाटलं मला, कारण की मी लोणावळ्यातलीच आहे. इथे कंटिन्यू अशा घटना घडत असतात आणि इथेच काय बाहेर प्रत्येक ठिकाणी पावसाळ्यामध्ये काही ना काही दुर्घटना घडतच असते. तर सांगायचं एकच आहे की तुम्ही निसर्गा म्हणजे मध्ये जाता, एन्जॉय करण्यासाठी जाता, कोणाला माहिती नसतं की पुढे जाऊन काय होणार आहे, काय लिहून ठेवलंय ते. आणि पहिली गोष्ट, तुम्हाला तिथल्या गोष्टीचा एक अंदाज पण नसतो की कशा पद्धतीने तिथलं वातावरण आहे, पाऊस आहे, सिच्युएशन कशी असते तिथे. जे स्थानिक लोक असतात त्यांना ह्या गोष्टीची आयडिया असते. तर प्लीज तिथे जाताना एक निसर्ग आहे, निसर्गांना डोळ्यांनी पहा, आनंद घ्या त्या गोष्टींचा. त्याच्यामध्ये असं धबधब्याखाली जाऊन बसायचे, ते फोटोज काढायचे, हे सगळ्या गोष्टी करणं खूप चुकीचं आहे. डोळ्यांनी बघून पण तुम्ही ह्या गोष्टी करू शकता. एक 5-10 मिनिटं फक्त एक्स्ट्रा पाऊस पडला आणि ते पूर्ण कुटुंब वाहून गेलं. त्याच्यामध्ये जवळजवळ 5 जण मृत्युमुखी पडले. खूप अशी भयानक अशी गोष्ट आहे. सो सांगायचं एकच आहे की पावसाळ्यात जा, एन्जॉय करा, पण ॲटलिस्ट जीवाची काळजी घेऊन करा. आणि नको तिथे नको तो आगाऊपणा करण्यात काहीच अर्थ नाहीये. सो स्टे सेफ.